राखणी महिनी येते. खूप बरं वाटलं आज आलीस. परत कधी येशील? येईन अशीच कधीतरी गप्पा. देवयानी, तू कधी आलीस? झाला बराच वेळ, आता निघतच होते. काय विशेष? नाही, सहजच रागिणी बहिणींबरोबर गप्पा मारायला आले होते. नील भैया, भैयासाहेब कसेही वागले असतील तरी प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना भैयासाहेबांची सवय. मी सांगितलं देवयानीला सगळं, पण तू काळजी करू नकोस. ती विक्रम भाऊजींना काहीच सांगणार नाही. आणि देवयानी आपल्याला एक महत्त्वाची बातमी द्यायला आली आहे आज. नील, काय? हंबीरराव राजे शिर्के या नावाने ती स्वतःची शाळा सुरू करते. अरे वा, कॉंग्रॅट्स देवयानी. खरंच खूप छान पाऊल उचलतेस तू. घाबरू नकोस, तुझ्या कामात आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत. थँक्स नील भैया. येऊ मी? सांभाळून जा. येते. बाय. 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 मोहिनी, मोहिनी, ऐकत नाही का तू? ए मोहिनी, मोहिनी, अगं रोज किती गप्पा मारतो आपण. डोळे हलवून किती किती बोलते तू. आज काय झालं बेटा? हा, ए मोहिनी, बघ, डॉक्टर साहेबांना बोलवून दाखव. बोल मोहिनी. आय एम सॉरी, पण त्यांच्यात कुठलीही इम्प्रूव्हमेंट नाही आहे. कुठल्याही औषधाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही आहे. गेले कित्येक दिवस त्या अशाच आहेत आणि मी नाही सांगू शकणार की अजून किती दिवस त्या. काय असं काय बोलून राहिले हो डॉक्टर तुम्ही? हा, ते मेडिकल सायन्स किती इम्प्रूव्ह केला. एक साधा माझ्या बायकोला ठीक करू शकत नाही तुम्ही? हा, त्या देवासमोर जाऊन रोज प्रार्थना प्रेयर करतो, काही उपयोग नाही त्या देवाचं. तुम्ही तरी बघा हो, ऍटलीस्ट ट्राय. मी तुम्हाला निराश करत नाहीये, पण कदाचित तुमचं प्रेम, तुमची प्रार्थनाच त्यांना बरं करू शकेल. अहो, तुमच्या प्रार्थनेमुळेच तर आज त्या तुमच्या जवळ आहेत. खरंच किती नशीबवान आहेत मोहिनीताई की त्यांना तुमच्यासारखा एवढं प्रेम करणारा नवरा मिळाला. ते कतलं हो नशीबवान, मी नशीबवान. याच्यामुळे तर माझं नशीब बदललं. नाही तर कोण हो तुम्ही? एक लथाडलेला, झडकारलेला माणूस. हे मोहिनी माझ्या आयुष्यात आलं आणि माझं नशीब पालटलं हो. या जगात तुमचं काम काय, कर्तृत्व नॉट इम्पॉर्टंट. थोडा तुम्ही दिसतात कसं, रूप फार महत्वाचं. पण हे मोहिनी माझ्या प्रेमात पडलं, माझं लाईफ चेंज झालं की हो. हिलाही प्रेम करतो, हिच्यावर हिला बरं करा हो डॉक्टर. अहो, तुमचं प्रेमच त्यांना नक्की परत आणू शकेल.
तुमच्यासारखा प्रेमळ चांगला साथीदार नशीबवानांनाच मिळतो. आणि मोहिनीताईंनाही ते माहिती आहे, आणि का कुणास ठाऊक. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या भावनांना त्या प्रतिसाद देतही असतील. पण शेवटी फक्त प्रयत्न करणं एवढंच तर आपल्या हातात आहे ना. येऊ मी? ऐकलं का ग मोहिनी? ते डॉक्टर काय बोलवून गेलं? तू कधीच होणार नाही म्हणलं ते. असं करू नको ग म्हणे. माझ्यावर रागावली का तू? हा? अगं, तुझं हसणं ऐकण्यासाठी आवाज ऐकण्यासाठी मी व्याकुळ झालो का? बोल ग मोहिनी. हे बघा, हे असं करते तू. त्या डॉक्टर समोर का नाही बोलली तू? थांब बोलायला लागली. हा? किती किती दिवस अशी राहणार ग तू? मोहिनी, किती दिवस अशी राहणार ग तू? हस. हा, बरोबर. उद्या मी परत त्या डॉक्टरला बोलावणार, तेव्हा त्याच्याशी बोलशील ना. मला मेजर प्रतापरावांना भेटायचं आहे. आपण? मी शिल्पा साने, साप्ताहिक प्रभातमधून आले. बसा तिथे. मीच मेजर प्रतापराव महाडिक. सर आम्ही तुमच्या शौर्याबद्दल ना खूप काही ऐकलंय. अहो, म्हणूनच तर आमच्या संपादक मंडळाने तुमच्यावर कव्हर स्टोरी करायचं ठरवलंय. कव्हर स्टोरी करण्यासारखे अनेक ज्वलंत विषय या देशामध्ये आहेत. अशीही काही माणसं या देशामध्ये आहेत जी खेडोपाडी जाऊन गोरगरिबांची सेवा करतात, त्यांना मोफत शिक्षण देतात, विधायक कार्य करतात. त्या माणसांवर कव्हर स्टोरी करण्याऐवजी तुम्हाला माझ्यावर कव्हर स्टोरी छापावीशी का वाटते? सर अहो सर, तुमच्यावर कव्हर स्टोरी करणं म्हणजे एखादं लपलेलं सत्य उलगडणं आहे. म्हणजे बघा ना सर, हल्ली सगळीकडे दहशतवाद्यांच्या संदर्भातील बातम्या छापून येत असताना आपले सैनिक सीमेवर दहशतवाद्यांशी कशा प्रकारे सामना करतात हे सत्य लोकांसमोर येईल. आणि सर, या कव्हर स्टोरीमध्ये आपल्याला तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दलही बोलता येईल. म्हणजे सर बघा ना, तुम्ही इतकी वर्ष शत्रू पक्षाच्या जेलमध्ये होतात आणि सुटून आल्यावर सरकारने तुमच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे सर? मला तसं अजिबात वाटत नाही. असं कसं म्हणताय सर? घर, जमीन, निदान एखादा पेट्रोल पंप? सरकारकडून अशी मदत मिळत असली तरी मला त्या सुविधांची गरज नाहीये. ही मदत माझ्या त्या सैनिक बांधवांना मिळावी ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. एकटा आहे, माझ्यावर तसली कसलीही जबाबदारी नाही आहे. आणि एकट्याला व्यवस्थित जगता येईल इतकी पेन्शन सरकार देतं मला. सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ज्यावरती तुम्हाला सरकारकडून मदत मिळत नाहीये त्यावरती तुमच्यावर अन्यायच झालाय ना. पत्रकार बाई, न्याय अन्यायाची भाषा करण्यापूर्वी किंवा देशानं आपल्यासाठी काय केलंय
याचे हिशोब मांडण्यापूर्वी देशासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. हो, पण याचा विचार त्यांनी करावा ज्याने देशासाठी काहीच केलेलं नाहीये. आणि तुम्ही तर माझ्यावर अन्याय झालेला आहे हे गृहीत धरूनच तुमची कव्हर स्टोरी करण्याच्या इराद्यानं तुम्ही इथे आलात हे लक्षात आलंय माझ्या. तुम्हाला दहशतवाद्यांच्या विरोधात बातम्या छापण्याची गरज वाटते कारण सध्या मार्केटमध्ये त्याचीच चलती आहे नाही का. पण अशा खोट्या बातम्या छापून तरुण पिढीवर काय परिणाम होईल याचा कधी विचार केलाय? या तरुण पिढीचा आर्मीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. तो नकारात्मक होईल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? माझ्या या बातमीनं तुमच्या या साप्ताहिकाचा खप वाढेल पण देशाचं काय? आउट आउट असते. पण सर, आउट. हॅलो, कुठेस? आधी तू सांग, तू कुठे आहेस? विक्रम, घरी पोचायला एवढा वेळ लागतो? देवयानी ऑन द वे आहे, निघालोय. आजकाल किती उशीर करतोस रे तू घरी यायला? कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्यात देवयानी. पूर्वी आम्ही फक्त एक एम्प्लॉई होतो, आता आम्ही पार्टनर झालोय, अर्धे मालक झालोय. तरी समजून घे ना देवयानी प्लीज. आणि कामाच्या व्यापात इथे घरी मी तुझी वाट पाहत असते हे तुझ्या लक्षात येत नसेल ना? असं अजिबात नाहीये. उलट कधी एकदा काम संपतोय आणि आज तुला घरी येऊन भेटलोय असं झालंय आम्हाला. का? काही विशेष? तू तयार राहा, आपल्याला डिनरसाठी बाहेर जायचंय. डिनर? का? म्हणजे असं अचानक डिनर वगैरे का? सरप्राईज आहे, घरी आल्यावर सांगतो. तयार राहा, बाय. विक्रम, चला. सरप्राईज? हो, मी रेडीच आहे. एक्सप्रेशनमध्ये ना? हां, ते नवीन रेस्टॉरंट ना? हो, मला माहिती आहे. मला पिकअप करायला याची काहीच गरज नाही आहे. मी पोहोचीन वेळेत. बाय. या. जाऊ. यावेळेला कुठे चाललीस? मम्मा, मी मित्राबरोबर डिनरला चालली आहे. कोणते मित्र? हल्ली तू बाहेर जाताना माझी परवानगी घेत नाहीस आणि काही सांगतही नाही. आज मला कळलं पाहिजे, कोण मित्र? मला माहिती आहे तू आजकाल असे प्रश्न का विचारतेस. पण मम्मा, इथून पुढे हे असे प्रश्न विचारण्याऐवजी ना एक गोष्ट लक्षात ठेव की मी ना आता लहान नाही राहिले. मला खूप उशीर होतोय, मी निघते आता. बाय. देवाला नमस्कार झाला, आता देवीला नमस्कार करतोय. हे काय विक्रम? हे आमच्या पार्टनरशिपचं पहिलं प्रॉफिट आहे देवयानी. एवढे पैसे? एवढे? हे तर काहीच नाहीत. आता तुला यापुढे याही पेक्षा जास्त पैसे बघण्याची सवय करून घ्यायला लागणार आहे. मॅडम, आम्ही आमचे सगळे पैसे तुमच्या हातावर ठेवलेत. आता आम्ही खऱ्या अर्थाने कंगाल झालेलो, तेव्हा यातले काही पैसे आम्हाला पॉकेट मनी म्हणून द्याल. विक्रम, हे सगळे पैसे तूच ठेव. एवढ्या पैशांचं मी काय करू? ही आमची कमाई आहे देवे, आणि या कमाईवर सगळ्यात पहिला हक्क तुझा आहे. आणि हे तर काहीच नाही. आता यापुढे आम्ही यापेक्षाही जास्त पैसे कमावणार.
आणि आम्ही जर आता कंगाल होत हे आम्ही तुला आधीच सांगितलंय, तेव्हा आता तू ठरव, तू आम्हाला कुठे ट्रीट देणार आहेस. ठरव लवकर, आम्ही फ्रेश होऊन येतो. विक्रम, मी काय म्हणते, बाहेर जायची गरज आहे का? म्हणजे तुला काय हवंय सांग ना, मी इथे बनवते. देवयानी, आमचा पहिला प्रॉफिट आम्ही तुझ्या हातावर ठेवला, त्याचं सेलिब्रेशन नको व्हायला? हो, पण घरी बसून सेलिब्रेट करूया ना. टिपिकल मिडल क्लास लोकांसारखं बोलू नकोस का? सांग लवकर कुठे जायचं. ते इथे ना कोपऱ्यावर एक नवीन हॉटेल झालंय. म्हणजे ते शोभा मावशी सांगत होत्या की तिथे पावभाजी खूप छान मिळते. तिथे जाऊया. पावभाजी? काय झालं, हसतोयस का? देवयानी, आम्ही एका मोठ्या कंपनीचे पार्टनर आहोत. किमान आम्हाला साजेचं हॉटेल तरी सांगायचंच. एक कोपऱ्यावरची पावभाजी वगैरे काय आहे ते काय नाही. आम्ही ठरवलंय आपण दोघांनी आज एक्सप्रेशन्स मध्ये जायचं. तू तयार हो, आम्ही फ्रेश होऊन येतो. देवयानी, चल ना. देवयानी, चल. झालं? श्रावणी, आजपर्यंत मी खूप त्रास सहन केला. शेवटी प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. केटी, तू तुझ्या बायकोला समजावून का सांगत नाहीस? तुला काय वाटतं, मी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न नाही केला? पण मी जे काय बोलतोय ते समजण्यासाठी बौद्धिक कुवत पाहिजे. श्रावणी, आपलं शेड्यूल कसं असतं तुला माहित आहे. मी जर घरी उशिराने आलो तरी माझ्यावर संशय, आणि सकाळी लवकर पडालो तरी माझ्यावर संशय. आजपर्यंत एकही मॉडेल अशी नाही जिचे बरोबर तिने माझं नाव जोडलं नाही. केटी, आय मीन, तुझी बायको अशी का वागते याचं तू कारण शोधण्याचा प्रयत्न नाही केलास? श्रावणी, दारू पिणाऱ्या माणसाचं बोलण्यामागचं कारण काय शोधायचं? 24 तास दारू पियत राहते ती. केटी, काय बोलतोयस तू हे? हो श्रावणी, ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही. आता तुला कळलं मी रात्र दिवस ऑफिसमध्ये का राहतो, मी स्वतःला कामात गुंतवून का ठेवतो. श्रावणी, आता मी तिच्यासोबत राहू शकत नाही. केटी, रिलॅक्स. तुझं दुःख मी समजू शकते. थँक्स श्रावणी. लेट्स ऑर्डर नाउ. वेटर, काय घेणार? काही